हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या आणखी नवीन मिनी व्लॉगमध्ये। गणेश चतुर्थीचे दिवस सुरू आहेत। किती आनंदी उत्साहाचं वातावरण असतं घरामध्ये, भरभराटी येऊन जाते गणपती बाप्पा आल्यामुळे। आज माझे गणपती बाप्पा 5 दिवसाचं विसर्जन असल्यामुळे जाणार आहेत, त्यामुळे मला फार दुःख होत आहे आणि त्यामुळेच मला खूप रडू येत आहे। गणपती बाप्पांना आम्ही पूर्ण घरात फिरवून घेतलेलं आहे आणि आता आम्ही गाडीत बसून गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत। गणपती बाप्पांना नेताना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं, सगळेच नर्वस झालेले होते। आता आम्ही कृत्रिम तलावावर पोहोचलेलो आहोत। कृत्रिम तलाव म्हणजे इथं बडोद्यामध्ये, गुजरातमध्ये कृत्रिम तलावातच विसर्जन करावं लागतं मूर्त्यांचं, कारण की नैसर्गिक तलावात नाही करू देत इथले गुजरात सरकार, तलाव खराब होतात म्हणून। तिथं पोचल्यानंतर आम्ही आरती करून घेतली गणपती बाप्पाची। हे माझे 2 मुलं आहेत, हा लहान मुलगा आहे, दुसरा मोठा मुलगा जो आधी आरती करत होता तो आहे। सोबत आमच्या आजूबाजूचे लोक आलेले होते आमच्यासोबत विसर्जनासाठी। जास्त लोक नाही येऊ शकले कारण की लांब होतं ते तलाव थोडं घरापासून, आणि त्यांच्या घरी गणपतीची आरती वगैरे करायची असल्यामुळे जेवढ्यांना येता आलं तेवढे लोक आले होते आमचे शेजारी पाजारी। आणि गणपतीची आरती झालेली होती आमची इथली। आरती झाल्यानंतर आम्ही तिथनं गणपती बाप्पांना घेऊन आणि विसर्जनासाठी निघालो। इथं विसर्जन जे आहे ते आपल्याला स्वतःला नाही करू देत, तिथं माणसं ठेवलेले असतात त्या लोकांनी विसर्जनासाठी, ते लोकच विसर्जन करतात। त्यामुळे आपण त्यांना मूर्ती देऊन द्यायची असते। ते लोक बघू शकता तुम्ही, अशा रीतीने मूर्तीला घेऊन आपल्या आणि विसर्जन करतात ते लोक त्यांच्या पद्धतीने। आपण त्यांना किती सांगितलं तरी आपली पद्धत नाही फॉलो करत ते लोक, ते बरोबर करतात त्यांच्या रीतीने। इथं चालतच नाही ॲक्च्युली की आपण स्वतः जाऊन विसर्जन करावं। हे बघा, आमचे गणपती बाप्पांचं विसर्जन होत आहे। खूप मन भरून आलेलं आहे, बिलकुल इच्छा नाही आहे की गणपती बाप्पांना जाऊ द्यावं, पण जे गणपती बाप्पा आपल्याला शिकवून जातात की मी आलो आहो तसं मला जावंही लागणार आहे।